जतची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट गरजेची. जतच्या ओळखीशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. क्रांतिदिनी सर्वपक्षीय मोर्चातून निर्धार. जतचा स्वाभिमान, अस्मिता आणि जतकरांच्या भावना जपण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट ही काळाची गरज आहे. जतची ओळख बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार क्रांतिदिनानिमित्त रविवारी जत येथे काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आला. जतचे नाव बदलून देवभूमी जत करण्याच्या चर्चेला मोर्चातून तीव्र विरोध करण्यात आला. जतला शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे नाव बदलण्यापेक्षा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मोर्चातील भाषणांमध्ये 29 गावांच्या स्वतंत्र पाणी योजनेचे आश्वासन, बांबू लागवड प्रकल्प, उमदी MIDC कुळाळवाडी येथील सूतगिरणी आणि रोजगाराच्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. जतच्या पूर्व भागातील 14 तलावांना पाणी, म्हैसाळ योजनेचे आवर्तन आणि पाईपलाईनमधील पाण्याचा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. नामांतर नको, विकास हवा, पाणी, सिंचन, उद्योग आणि रोजगार हवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जतच्या विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रत्यक्ष काम केलं तर सहकार्य करू, मात्र विकासाकडे दुर्लक्ष झाल्यास संघर्ष सुरूच ठेवू असा इशारा देण्यात आला. जतची ऐतिहासिक ओळख आणि अस्मिता अभेद्य ठेवण्यासाठी सगळ्यांनीच एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या जतचा इतिहास 1100 वर्षापूर्वीचा आहे. 1100 वर्षापूर्वीचा जतचा इतिहास असताना या जतचं नाव बदलण्याचं कारण काय? या जतला संस्थान आहे. या जतला आदिलशाहीच्या वेळेस नाव बदललं गेलं नाही. म्हणजे नेमकं जे आपलं अपयश लपवण्यासाठी आज हे देवभूमी नाव करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत नाही. त्याला या ठिकाणी आम्ही सगळीजण विरोध करत आहात आणि येणाऱ्या काळात जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य लोकांची मतं विचारात घेऊ. त्या येणाऱ्या काळात याचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही उभा करू आणि ह्याला विरोध करू. आणि सगळ्यात मेन महत्वाचं जे देवभूमी जत समर्थन कोण करते? जे आज जत तालुक्यात करून खायला आलेले आहेत ते आज समर्थन करते. ज्यांना जतचा इतिहास आणि भूगोल माहिती नाहीये असे लोक आज समर्थन करताय आमदाराचं. जसं आमदार देवभूमी देवाभाऊचे वकिली करतायत तशीच पद्धत आज या जत तालुक्यात सुद्धा जे समर्थन करणारी लोक आहेत ते सुद्धा करत आहेत. म्हणून मी आज मी तर आपल्याला एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात जर हे जतच नाव राहिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन त्याची जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यात मोठा प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या निमित्तानं या विषयाला विरोध करण्यासाठी इथं जमलेले जत तालुक्यातील सर्व भूमिपुत्र आणि सर्व विविध पक्षातील नेते मंडळी आतापर्यंत अतिशय विस्ताराने आपले विक्रम डोणे असतील, मनसूरबाई असतील. मला आश्चर्याची गोष्ट वाटते, आष्टेकर वकील सुद्धा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कारण पडळकरांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत असमाधान आहे. फक्त त्यांच्या सगळ्यांच्या वतीने एक प्रतिनिधीने इथे जाहीर करून गेले, ते अतिशय समाधान वाटलं. आमदार साहेब, तुमच्या भूमीला तरी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, आमची भूमीमध्ये निवडून येऊन 2-2.5 वर्ष होत आलं. आता मी काय फार वेळ घेत नाही. इथं तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जत तालुक्यातील 29 गावची स्वतंत्र योजना करतो म्हणला. 4-4 वेळा सर्व सरपंचांना मुंबईला नेला, ते योजना झालेली नाही. भरत गोगावल्यानं जत मध्ये आणला आणि त्या पाशा पाटील एवढा मोठा लांबच्या लांब हात करून भाषण केले. 360 कोटीचा बांबू लागवड करतो म्हणला, एकही गावात एकही बांबूचा रोपा उगवलेला नाही. सदाभाऊन आणला, MIDC मध्ये जतच्या लोकांना 10,000 लोकांना नोकरी मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल. मुंबई पुण्यामध्ये MIDC मध्ये जायचं, काम करायची आवश्यकता नाही. सगळे जतचे सगळे लोक मुक्कामाला संध्याकाळी त्यांच्या गावात राहतील. एकही मुलगा गावात नाहीये. एकाला फक्त तुम्ही उद्या या आणि तहसीलदार ऑफिस समोर एकाला नोकरी लावलंय म्हणून त्याला आणून दाखवा, मग आम्ही तुमच्या पाठीमागे लागतो.
एक कुठे MIDC नाही. आणि परवा एक 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कलेक्टर ऑफिसला आढावा बैठक घेतले, आमचे साहेब होते. त्यावेळी कलेक्टर अशोक काकडे साहेब सांगितलं की उमदी MIDC हा प्रपोजल रद्द झालेला आहे म्हणून 100% कॅन्सल झालेला आहे. कारण तिथं पाणी उपलब्ध नाही, वीज उपलब्ध नाही. कुठल्याही उद्योजकांना जाहिरात सोडल्यावर कुठलाही उद्योजक तिथं येऊन कुठल्याही उद्योगाच्या जाहिरातीला त्यांनी अर्ज केलेला नाही. असं ते MIDCचा विषय तिथं रद्द झालेला आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. कुलाळवाडीमध्ये सूतगिरणी करू, त्या लोकांना तिथं उद्योग देऊ आणि जतच्या महिलांच्या हातातनं कोयता मुक्त करू. कुठं कोयता मुक्त झालं? तुम्ही दिलेलं एक आश्वासन तुम्ही दाखवा. फक्त एक निवडणुकीपूर्वीचं निवडणुकीच्या काळातलं कुठल्या घटकाला तुम्ही न्याय दिला? बेरोजगारांना न्याय दिला का? महिलांना न्याय दिला? शेतकऱ्यांना न्याय दिला? आज मगाशी मनसूरबाई सांगितलंय तिथं सोन्याळ पाट्यावर रस्ता रोको झाला, तिथं पूर्व भागातील 14 तलावात पाणी नाहीये, म्हैसाळचं आवर्तन नाहीये, पाईपलाईन मध्ये पाणी नाहीये. तुमच्या दोस्ती ते मंगळवेढ्याचे आमदार अवताडे बरोबर आहे, त्यांच्या तुमचा आर्थिक व्यवहार झाला निवडणुकीमध्ये, तुम्ही त्यांचा मान राखण्यासाठी त्यांना पाणी दिलाय. मतं घ्यायची जतची आणि देखरेख करायची मंगळवेढा तालुक्याची. असलं उद्योग आमदार करायला आलेत. आणि मुख्य मुद्द्यावर येतो, आज अपयश लपवण्यासाठी एकदा प्राणी संग्रहालयाचं नाव घ्यायची, एकदा देवभूमीचं नाव घ्यायचं, कुणाच तर खुश करायचं, असलं उद्योग गोपीचंद पडळकर करायला आलेत. त्यांनी एक गोष्ट कुठल्याही निवडणुकीच्या काळातलं एक गोष्ट पूर्ण केलेलं आहे. जत तालुक्यातील एक कुठल्याही घटकाला न्याय दिलेला आहे असं त्यांनी सिद्ध करावं, स्वतः सिद्ध करावं आणि कुणाकडनं नको, स्वतःहून सिद्ध करावा. त्यासाठी आम्ही साहेब, विक्रमदादा सगळं मिळून तुमच्या पाठीमागे लागू. परत एकदा तुम्हाला संधी देऊ. नाही ते बोलटेपणा करताय, तुमच्या भूमीत तुम्हाला नाकारलंय, तर आमच्या भूमीत सगळं अस्थिर करून ठेवायला आले तुम्ही. जत तालुका आहे अत्यंत स्वाभिमानी तालुका आहे. पेशवाई, शिवशाही, आदिलशाही पासून जत तालुक्याचं नाव आहे, संस्थानिकांपासून जत तालुक्याचं नाव आहे. इथं ताकदीचे नेते मंडळी होऊन गेलेले आहेत. साहेब असू दे, BR काका असू दे, आमचे आजोबा असू दे, विक्रमदादांचे आजोबा असू दे, चांगल्या पद्धतीने इथं राजकारण केलेलं आहे. खोटं नाटक बोलून जाती जातीमध्ये भांडणं लावून मतं घेतलेलं नाहीत. ही शेवटची संधी आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. जतचे लोक डोक्यावर सुद्धा घेते, पायात तुडवून तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा परत पाठवतील. जातीचा वेळ घेत नाही. आमचा इथून पुढं आता सुरुवात झालेलं आहे. तुमचा उतरते काळ सुरुवात झालेला आहे. तुमचं बोगसगिरीचं आम्ही पंचनामा सुरुवात केलेलं आहे. इथनं पुढे असलं उद्योगधंदे बंद करा. जी आश्वासन दिले विकासाच्या मुद्द्यावर बोललात तर आपण आपला पाठिंबा राहील, नाहीतर आमच्या पूर्णपणे तुमच्याशी विरोध राहील. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जत.